सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानंतर वर्षाअखेरीस पालिका निवडणुका लागणार हे चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे। निवडणुकीपूर्वीच मुंबईमध्ये महापौर कोण होणार यावरती कुस्ती सुरू झाली आहे। भाजप म्हणते की ठाकरेंना महापौरपदी खान बसवायचा आहे, तर भाजपला भैया आणि गुज्जू महापौर करायचा आहे, असा आरोप हा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने केलाय। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या, कदाचित कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे। तो महापौर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल। मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच। भाजप आणि ठाकरेंमध्ये मुंबई महापालिकेसाठी नवं घमासान सुरू झालंय। मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार असं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं। मात्र ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेली तर महापौर खान असेल असं वक्तव्य भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलंय। तर भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार असं प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिलंय। त्यामुळे मुंबईच्या संभाव्य महापौर पदावरून फटाके फुटू लागले। शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल? होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल। प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावर कुणीतरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम येऊन उभा असेल, किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सोयासारखा कोणीतरी हारून खान निवडून येईल, किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल। हे शुक्रांचं भाजपची काय कनेक्शन आहे? म्हणजे लोकांना खानाची भीती दाखवायची आणि एखादा सरसों का तेल डोक्यावर थापलेला महापौर मुंबईच्या डोक्यावर बसवायचा, अशा प्रकारचं कारस्थान आहे का? मग हे गुजराती भैये आमच्या डोक्यावर आणून तुम्ही बसवणार आहात का? हा महत्वाचा प्रश्न आहे। मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, त्याच्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे। त्यामुळे इथे तिथे कोणी नाही, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। महापौर कोण व्हावा हे मनसेनं किंवा संदीप देशपांडेंनी भारतीय जनता पार्टीला सांगायची गरज नाही। मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे। संदीप देशपांडे, तुम्ही काळ्या दगडाच्या पांढऱ्या रेषेनं लिहून घ्या, मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे, परंतु तो महापौर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल। 1966 साली बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली। पुढच्या 5 वर्षात म्हणजे 1971 मध्ये मुंबईत शिवसेनेचा महापौर विराजमान झाला। सुधीर जोशी, मनोहर जोशी, छगन भुजबळ, दिवाकर रावते, सुनील प्रभूंसह किशोरी पेडणेकरांनी शिवसेनेकडून मुंबईचं महापौरपद भूषवलंय। मात्र एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडल्यानं भाजपला मुंबईच्या महापौर पदाची स्वप्न पडू लागली। या काळात मुंबईत शिवसेनेचा महापौर 1971 ते 1976, 1978 ते 1981, 1985 ते 1992, 1996 ते 2022। जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं। मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल। त्यांची जागा BSTतल्या छोट्याशा निवडणुकीने जागा दाखवून दिलेली आहे आणि याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे। त्यामुळे या सर्व विकासाच्या कामावर, विकासाच्या ताकदीवर महायुती मुंबईमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केलाय। ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेली तर महापौर खान असेल असं बिंबवण्याचं कारण म्हणजे लोकसभेवेळी गाजलेला वोट जिहादचा आरोप। लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 6 पैकी 4 जागा महाविकास आघाडीनं जिंकल्यात। मात्र या विजयात मुस्लिम बहुल मतदारसंघातून महाविकास आघाडी उमेदवारांना निर्णायक आघाडी मिळाल्याचं स्पष्ट झालंय। दक्षिण मुंबई मतदारसंघ अरविंद सावंत 52,663 मतांनी विजयी। मुस्लिम बहुल मुंबादेवीतून 40,000 तर भायखळ्यातून 46,000ची आघाडी। मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ
वर्षा गायकवाडांचा 16,514 मतांनी विजय. कुर्ला, चांदिवली, वांद्रे पूर्व, कलिना या मुस्लिम बहुल मतदारसंघातून 74,000 मतांची निर्णायक आघाडी. ईशान्य मुंबई मतदारसंघ संजय दिना पाटील 29,861 मतांनी विजयी. मुस्लिम बहुल मानखुर्द शिवाजीनगर मधून 87,971 मतांची निर्णायक आघाडी. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ अनिल देसाई 53,384 मतांनी विजयी. मुस्लिम बहुल अणुशक्तीनगर शिव कोळीवाड्यातून एकूण 38,000ची निर्णायक आघाडी. म्हणजे आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातले विदूषक जे बोलले याच्यातनं अजून जास्त क्लॅरिटी येते की त्यांचा एक छुपा एजेंडा आहे. आणि छुपा एजेंडा हा आहे की मराठीचा चेहरा पुढे करायचा आणि एका खानाला या मुंबई शहराचा महापौर करायचा. आणि त्यांनी आज सकाळी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यातनं अजून हे जास्त क्लिअर ठळकपणे मुंबईकरांच्या समोर येतं की त्यांना खरंच मुंबईचा महापौर खानच करायचा आहे. मुंबईवरती आतापर्यंत बाळासाहेबांच्या काळामध्ये मुंबईचे महापौर मराठी राहिलेले आहेत. पण त्याच्यासोबत आर सिंग सारखा सुद्धा माणूस महापौर राहिलेला आहे. मुरली देवरा साहेबांसारखे महापौर राहिलेले आहे. हा भाग वेगळा आहे. परंतु जर तुम्ही अशा प्रकारच्या भावना घेऊन जर जाणार असाल तर त्या लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळतात आणि त्याचा परिणाम निवडणुकीत तुम्हाला दिसेल. संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून खान विरुद्ध बाण असं नॅरेटिव्ह सेट करत निवडणुकीत धर्माचं जोरदार राजकारण होत आलंय. तर आता मुंबईत ठाकरेंचे खान असा नवा मुद्दा भाजपनं छेडलाय. फक्त इथे नुसता खान नाहीये, त्या जोडीला भैया भाई हे सुद्धा आहेत. त्यामुळे मुंबईत मराठी महापौर होणार की आणखी कुणी हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.